तर आता डिलिव्हरी होऊन किती दिवस झाले आपल्याला? 2 महिने झालेले आहेत. बरं. आणि आता एक्झॅक्टली काय मोशन पण म्हणजे ह्याच्यातून योनी मार्गातून म्हणजे व्हजायनातून? ओके. आज आपण जी सर्जरी करतोय तिला म्हणतात पेरिन्यूरोग्राफी. ही 35 वर्षाची आहे. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि नॉर्मल डिलिव्हरीत जे टाके पडतात ते इन्फेक्शन झाल्यामुळे तेव्हा सुटले होते, तिथे पस तयार झाला होता आणि त्यामुळे तिचं पेरिनियम म्हणजे योनी मार्गचा जो एरिया असतो तो एकदम सैल झाला होता. तिला हेवीनेस, डिस्कम्फर्ट होता. संबंध ठेवताना पण तिला दुखत होतं. अशा वेळेला आपण ही सर्जरी प्लॅन करत असतो. यामुळे पेल्विक फ्लोअर मसल्स पुन्हा घट्ट होतात आणि वजानाला सपोर्ट मिळतो आणि पेशंटला कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स दोन्ही परत मिळतं. खरं म्हणजे ही प्रक्रिया अगदी छोटीशी आहे. डे केअर सर्जरी आहे. खाली सैल झालेलं व ताणलेले टिश्यू आपण ते रिसेक्ट करतो आणि पुन्हा योग्य पद्धतीने ते रिपेअर करतो. टाके पूर्णपणे विरघळून जाणारे असतात, त्यामुळे ती काढायची गरज नसते. पहिले 3 ते 4 दिवस टाक्यांना हलकासा त्रास होतो, पण ते अगदी डिलिव्हरीची जे टाक्यांचं पेन असतं ना तेवढंच असतं. आपण त्याच दिवशी डिस्चार्ज करतो किंवा कधी कधी 1 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करतो. साधारण हिलिंग व्हायला 5 ते 6 आठवडे लागतात आणि रिकव्हरी नंतर खाली जी ढिलाई झालेली असते ती एकदम कमी होऊन जाते. टाईटनेस परत येतो, डिस्कम्फर्ट कमी होतो आणि पेल्विक सपोर्ट खूप छान होतो.